मनोहर महाराज महाराष्ट्राचं बिंब होते, ते बिंब पुराणातले. आणि ज्या वेळेला माधव बाबांच्या काही ओह्या एका चांगल्या माणसाकडनं लिखाण सापडलं, त्यावेळेसपासून लक्षात घेतलं बाळू पुराण पाय. आणि तुकोबाराय पुराणाला मानित होते. पाहावे पुराणी विचारोनी. मी एवढा फिरतोय, वाचनाची ताकद नाही वकील साहेब. तुम्ही सरकारी वकील म्हणून गाजता, शिवाय गळ्यात तुमच्या तुळशीची माळ आहे, याची ताकद सांगतो. तुमच्या घराण्यात एखादी अशी स्त्री जन्माला आली असेल की तिने घरी आलेल्या अतिथीला चतकोर भाकरी दिली असेल, याच्याकरता माणूस गाजत असते. हे आशीर्वाद असतात, मागच्या लोकांचे वंशाचे आशीर्वाद असतात. आशीर्वाद. तुम्ही पक्वादात मोठे झालात मंगेश बुवा, तुमच्या अभ्यासाची ताकद नाही असं मी म्हणणार नाही. असं जर म्हणेल तर लोक म्हणतील अभ्यास. अहो, असे कितीतरी बोलपाट असणारी लोक येतं, नाही झळकू शकत. गाथेची गाथे पाठ आहेत बालाजी बुवा, नाही झळकू शकत. त्याच्यासाठी वंशाचं पुण्य लागते. आणि भागवत पाटील, निष्ठेनं केलेली सेवा तुमच्या वडिलांनी काळ्या मातीची, आणि वारकरी संप्रदायावर त्यांचा दृढ विश्वास, त्या विश्वासानं एक आनंद सांगू राजे हो, एक आनंद सांगू. अब्जानं पैसे असलेल्या पती पत्नींचं जमणं महाराष्ट्रातलं इथं पहिल्यांदा चालू ना. 4114 गाव आज महाराष्ट्रातलं पूर्ण होते माझ्या. मी रावणाला ओव्हरटेक केलेली लोक पाहिले. वस्तुस्थितीचं वकील साहेब वर्णन करावा. पांडवासारखे चारी भाऊ कीर्तनकाराच्या समोर श्रद्धेनं पुढं बसतात, असं कुटुंब पाहिलं की असं वाटतंय महाराष्ट्रात रामराज्य अजून शिल्लक आहे, अजून रामराज्य शिल्लक आहे. अहो, 3-3 लाख रुपये महिन्याला बेसिक असलेला नवरा कमवणारा बायको त्याला नीट बोलत नाही, असे कितीतरी कुटुंब पाहिलेत. पण 4 भाऊ पहाडासारखे असताना आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक कीर्तनकार घरी यावा, 4 वारकरी यावा, आणि वारकऱ्याच्या सानिध्यात 4ही भावांनी स्तंभासारखं बसावा. याच्यापेक्षा श्रीमंती घेता तरी दुसरी कुठली? विठाला विठाला विठाला. ही सगळी श्रीमंती मिळत असेल तर वक्ते बाबांच्या वाणीनुसार पितृ आशीर्वाद देती. ही वाढ वडिलांचा आशीर्वाद असतो. आणि सज्जनांनो, सगळ्यात मोठं जर दैवत कोणतं असेल, खळखळून देतो. काशीतला मालक खळखळून देतो, सद्गुरू गजानन बाबा खळखळून देतात. बापे अवघी देवाची जरूपे. पुनश्च तुमच्या घराण्याला धन्यवाद. आपल्या वडिलांचा इतका मोठा सोहळा करता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अभंगावर येतोय इतराचा पाड कोण. तुमचे बाबा वारकरी होते. विटेवरच्या मालकावर, काशीतल्या मालकावर त्यांची अतूट श्रद्धा होती. सद्गुरू गजानन बाबावर श्रद्धा होती. जावं लागलं त्यांना. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, जावं लागलं. एक पुराणातला एक प्रसंग ऐका भागवत पाटील, लक्षात येईल तुमच्या किती मोठ्यांना जावं लागतंय. कृतात्रेता युगात भगवान प्रभू रामचंद्राचं आणि लंकेच्या राजाचं युद्ध सुरू झालं. इतराचा पाड सांगतोय.
लंकेचा राजा रावण हा श्रीमंत राजा आहे. गडगंज श्रीमंती आहे त्याची, बुद्धिवादी सुद्धा आहे. रावणाचा बुद्धिवाद तपासण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, इतका रावण विद्वान होता. मग एवढा विद्वान असताना गिरगावचा बाळू रावणाला का मानत नाही याचं एकमेव कारण आहे, वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. कारण या संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची पत्नी सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तो जगातला एक नंबरचा महाराज. या संप्रदायात अभ्यास फार असेल आणि नीतिभ्रष्ट असेल त्या हरामखोराला किंमत नाही. विठाला विठाला. रावण हा बुद्धीचं टोक आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, पण रावण वासनेच्या एका झळीमध्ये मोळा पोळाला. एका पवित्र स्त्रीकडे पाहत असताना रावणाच्या अंतःकरणातला डब्बा फुटला, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल करून टाकला. नाही तर रावण ही शक्ती. असे लाखो जरी वक्ते रावण लिहित राहिले तरी रावण लिहिल्या जात नाही. इतका मोठा रावण होता, फक्त तितक्याच गोष्टीनं रावण बेदखल झाला. आणि त्याच्यासोबत प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू आहे. युद्ध, इतराचा पाडकोणा. बघा मोठी किती जातात. मग आपली काय कथा, इतराचा पाडकोण. काय आपली कथा याच्यावर सांगतोय. युद्ध चालू असताना युद्धाची रचना झाली. प्रभू रामचंद्राच्या पक्षात सेनापतीपद कोणाला द्यावं? अंगदाला दिलं. अंगदाला दिलं. अंगदाला, एका शूर माणसाचा पुत्र अंगद, त्याला सेनापतीपद देऊन टाकलं. आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात धर्माची ध्वज धरण्याचं काम गंधमादन नावाच्या वानराला दिलं. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. काय वानर होतं ते चपळ. त्याचा तो देवाविषयी त्याचा तो आत्मीयता, प्रभू रामचंद्राविषयी तळमळ, जिज्ञासा, अंतकरणातला भक्तीचा ओलावा. लक्ष्मण असा टवटवीत पाहत होते. लखनलाल म्हणजे शेष, भगवान प्रभू रामचंद्रांचे बंधू, ते बघत होते. एके दिवशी लक्ष्मणजीने विचारलं, का रे तू धर्माचा ध्वज धरण्याचं काम करतो, तुझं या ध्वजावर किती प्रेम आहे? तू युद्धातला धर्मध्वज धरतो ना, तुझं किती प्रेम आहे ध्वजावर? त्यानं हातात पाणी घेतलं वकील साहेब, आणि पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं. जीव गेला तरी हरकत नाही, याच्यापेक्षा माझं जास्त प्रेम ध्वजावर आहे. त्या दिवशी लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, हे वानर आपल्या कामाचे. तरी पण सांगितलं, धर्मध्वज सांभाळून बर का. जी मालक, जी 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 जी. एके दिवशी राक्षसांच्या लक्षात आलं, बेटे एकटा आपल्याला ऐकत नाही. इतराचा पाड कोण सांगतोय, एकटा ऐकत नाही. पण त्या दिवशी एका राक्षसाने बाण मारला आणि धर्माची ध्वज कापून टाकली. जिथपर्यंत ती पताका होती तिथपर्यंत ती पताका उडवली, आणि तेवढंच ते लाकूड, तो वेळू, ती काठी तेवढीच त्याच्या कमरेला अडकलेली राहिली. आणि ते युद्धात नाचण्यामध्ये तल्लीन होतं. त्याला असं वाटत होतं आपला ध्वज फडकायला. तेवढ्या अवकाशात एक जण बरसला, गंधमादन. ध्वज गेली रे बाबा. पाहिलं वर रे तर ध्वज नव्हती. करावं काय? अंतःकरण व्याकुळ झालं, आणि तो गंधमादन धावत सुग्रीवाकडे धावला. सुग्रीव हा किष्किंधेचा राजा आहे. भारदस्त कपडे अंगावर होती, त्याच्या कमरेला पांढरा शुभ्र शेला होता, आणि सुग्रीवाच्या कमरेचा शेला गंधमादनाने अलगत असा ओढला. ते उपरनं हातात घेतलं. धर्मदंडाची अर्धी काठी शिल्लक होती, ती अर्धी काठी उजवीकडच्या बरगाडीत टोचली, तिला छिद्र केलं. त्या छिद्रातून रक्त बाहेर येत होतं. पांढरं शुभ्र उपरनं त्या रक्ताने माखवलं, लालबुंद उपरनं केलं, काठीला बांधलं, आणि लक्ष्मणजीला सांगितलं, मालक बघा धर्माची ध्वज. स्वतःच्या रक्ताचा झेंडा केला. त्यावेळेला जगाच्या बापाचा भाऊ रडत होता.
पंढरपुरातल्या मालकाचे बंधू रडत होते, काय याचं आपल्यावर प्रेम आहे, किती प्रेम आहे. हे प्रेम, ही देवावरची श्रद्धा, ही निष्ठा रावणाच्या भावाच्या लक्षात आली. त्यानं विचार केला, बेटा एकटं संपत नाही, राम काय संपल. डॉक्टर साहेब, काय राम संपल, काय राम संपेल, काय राम संपेल. म्हणून कुंभकर्णाने ज्या बाजूने गंधमादन आहे त्या बाजूची राक्षस गिळायला सुरुवात केली, ओढायला सुरुवात केली, ओढायला सुरुवात केली. कुंभकर्णाचा सारथी हुशार होता. त्यांनी बऱ्याच वेळेस कुंभकर्णाला सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या दादाला सांगा बरं, ऐका, तुमच्या दादाला सांगा. बऱ्यापैकी मोठ्या लोकांच्या सानिध्यातले बारके लोक हुशार असतात, कधी कधी मोठेच बिनाकली असतात. मोठ्याच्या आकली कधी कधी नदीला गाण टोलेल्या असतात, पण ते सारथ्याचं कुठं ऐकत, ते नाही ऐकलं. ही राक्षस गिळली, ते वानर गिळली, चुकून बोललो, वानर गिळली. आणि मध्ये वानर गेल्याच्या नंतर वानर गयावया करू लागली, मला इतराचा पाड कोण. एखादा म्हणत असेल, मला इतके अभंग पाठ होते आमच्या आजोबाला, ते कस काय गेले. आमची आजी ज्ञानेश्वरी पाठ होती, ती कस काय गेली. तुम्ही म्हणत असताल आमचे बाबा वारकरी होते, कस काय गेले. याचा पुरावा तुमच्या पुढे मांडायचा मला, की हे ऐकल्यावर तुम्हाला निमूटपणे मान्य करावं लागेल, आपले बाबा गेले हे विस्तृत आहे. मध्ये राक्षस ती वानर ज्या वेळेला गयावया करत होती, त्यावेळेला गंधमादनानं सांगितलं, अरे काय वेडपट सारखं करता, का गयावया करता रे. अरे मरायचा कोण म्हणतंय, कोणाची मायवेली तुम्हाला मारायला, दामधारक आहेत तुम्ही, खरा भजन. आणि राक्षसाच्या पोटात भजन केलं. प्रकाशाचं सूत्र कानातून पडलं आणि गंधमादनानं सांगितलं, ना उड्या, पट 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 सगळ्यानं उड्या आणल्या. सगळी वानर बाहेर आली, एकटं पोटात राहिलं. कुंभकर्णाने विचार केला, याला नाही जगू द्यायचं. कानाला हात लावला, अडकलं कानात आणि हातात धरलं. डॉक्टर ठाकरे साहेब, ते वानर ज्या वेळेला असं हातात धरलं त्यावेळेला त्याचा सुगंध येत होता, सुगंध येत होता. गंध या शब्दाचा अर्थ सुगंध. भ्रमर कोण्या विषयात गेला, गंध विषयात गेला. ज्याच्या अंगाच्या तनूचा गंध येत होता, ज्याच्या तनूचा गंध येत होता, सुगंध. तनुयाम गंधे सुगंधेषु इति नाम गंधमादना. त्यात पुराण गोड आहे, म्हणून त्याचं नाव गंधमादन ठेवलंय. दाबला असं त्वचेतल्या पाण्याचे थेंब बाहेर आले. जेवढी जेवढी त्वचेतले रक्ताचे थेंब बाहेर आलते, तितक्या थेंबातून राम राम ध्वनी निघत होता, राम राम ध्वनी निघत होता, राम राम. कुंभकर्णाने सांगितलं, अरे नाव काय, म्हणे गंधमादन. एकदा रावण म्हणतो का, एकदा रावण म्हणतो का. ते म्हणला, अख्खं गाव सोन्याचं जरी दिलं तर तू ज्याचं नाव घ्यायला ते घेत नाही, पण रावण म्हणला असं म्हणतच नाही. खाली बसलेल्याला एकूण एकाची शपथ आहे, आपण किती रुपयावर फुटत होत. आपल्यापेक्षा पाला खाणार वानर किती श्रेष्ठ होते. अख्खी लंका जरी दिली प्रकाशराव अंकल, तर तू ज्याचं नाव घ्यायला त्याचं नाव घेणार नाही. वैकुंठवासी माधव बाबांचा एक पुरावा होता. माधव बाबा म्हणायचे, गंधमादन म्हणला, त्वमाम लघु शंके भयस्थितो यत्लंकेशा भयम व्याप्तेशी दिशा त्यादेशो. मी जर लघवी करीत असेल रावण पुढे आला तर त्याच्याकडे तोंड करून लघवी पण करणार नाही, इकडं करीन. तू कमन
नको तयाचे दर्शन. हलकटाचं दर्शन नाही घेतलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, भागवत पाटील येडे माणसं परवडे. वकील साहेब परवडे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण कपटी माणसं वकिलाला पण नाही परवडे. हा, कपटी कुठंच परवडत नसतात. हा, तुम्हाला एक सांगू का, साप परवडा थोत्रातच ईश आहे त्याच्या, इंचू परवडा शेपटीतच ईश आहे त्याच्या, पण कपट्याच्या सऱ्या अंगात विष असते. म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे इंच नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. इंचाच्या नांगीत जितकं विष का, हलकाटायच्या साऱ्या नखापासून शेंडी लोक तितकंच असते. हो, म्हणून आशा भडवायला पाहणं शास्त्रात निषेध सांगितलं, निषेध सांगितलं, नको म्हणले. विठ्ठल विठ्ठल. राग आला, दाबला गंधमादन, कर 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 असं दाबलं, दिलं फेकून. जेवढा हात रक्ताने लाल झाला तितका हात राम राम म्हणत होता. रथातून उडी टाकली, रावणाच्या रथाकडे धाव घेतली आणि रावण युद्धात मग्न असताना त्याच्या कानाला हात लावला. ते युद्धात मग्न होतं मनोरभ, आणि त्याला राग रामाचा आवाज कोणाचा आलाय? प्रकाशराव रामाचं नाव आलंय. चढ्याल दिवशी खटको काढ, हात तोडणार भावाचा. भावानं सांगितलं, दादा हात काय तोडतोस? डोकं काप. काय हात तोडतोस? डोकं काप माझं. मूर्खा, ज्या रामाचा मला राग त्याचं नाव माझ्या कानात लावतोस? नाही दादा, रामाचं नाव तुला ऐकून तुला रागवायचं नव्हतं, मला रामाची फौज दाखवायची होती किती अधिकारी आहे. अरे त्या रामाच्या पक्षातली वानर, अरे त्या रामाच्या पक्षातलं वानर मेल्यावर सुद्धा त्याचं भजन करतंय. इतकी पावरबाज सेना त्याची आहे. म्हणून एकच काम कर दादा, त्याच्या पक्षातली माणसं मेल्यावर पण त्याचं भजन करते. इतके इमानदार माणसं त्याच्या पक्षात आहेत. त्याची बायको देऊन टाक कडे, त्याची पत्नी देऊन टाक. कोण कोणाला सांगायला माहिती आहे? भाऊ सांगायलाय, भाऊ. पण कसं होतं उतरेश्वर बापू, कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं तरी ते भोकतच. चपकन उतार घेत जा. स्वान शिबिके बैसविले, त्याचे भुंकणे न राहे उगले. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसू द्या, भुंकणारच.
ते म्हणणार नाही मला सोन्याची पालखी दिली, आता आपण मस्त हारणाव आणि बसा. नाही, कुत्रे कुत्रे ते तिथून पण दुसऱ्याला जीभ दाखील. अरे तुला सोन्याची पालखी दिली, किती वाक्य गोड सांगितलं होतं भावाला. अरे मृत्यू पावल्याच्या नंतर ज्याचं रक्त भजन करतय, इतकी निष्ठावंत फौज ज्याच्या पाठीमागे असती, तो जिंकणं शक्य नसतो. ऐकायला तयार नाही रावण. चला, गंधमादनाचं शरीर सापडलं मारुतीरायांना. इतराचा पार कोण सांगते? सापडलं. तो हाडामासाचा गोळा प्रभू रामचंद्राकडे सुपूर्द केला. प्रभू रामचंद्राने तो ओंजळीत हाडामासाचा गोळा घेतला. हुशे साहेबांची कृपा आहे आज. असं वाटत होतं कीर्तन करता येणार नाही. येताना दोनदा चूर्ण दिलं तर वकील साहेबांनी. आज सकाळी नळी उपसून आलो, पण 22 वर्षातला नियम आहे, कोणाची तारीख नाही टाळली. याच्याकरता आपल्याला तो कलंक लागू द्यायचा नाही म्हणून आलो. विठाला विठाला विठाला. खूप सात्विक डॉक्टर आहेत, सदाचारी पुण्यशील डॉक्टर. जालना हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर हुशे साहेब. मनोरबा खूप माझ्या शरीरावर त्या व्यक्तीची चर्या आहे. खूप खूप कधी आजारी पडलो की त्यांची ट्रीटमेंट असते. असो, चला, गजानन बाबाची कृपा आहे, आपल्याला बोलता यायला. तो एक पुरावा सांगणार आहे मी, 2 पुरावे सांगायचे. योग असा आला, ब्रह्मांडाच्या मालकानं ज्या वेळेला गंधमादनाचा तो पिंड हातात घेतला, तो मांसाचा गोळा होता. हाड, मांस, त्वचा एकत्रित झालेली होती बुद्धेकर बुवा. आणि त्याच्यातून राम नामाचा ध्वनी निघत होता. राम नामाचा ध्वनी. मृत्यू पावल्याच्या नंतर ठराविकच लोकांचं शरीर भजन करीत होतं बरं, कोणाचं पण नाही. अर्जुनाचं शरीर चेतन असताना कृष्ण कृष्ण म्हटलं. ज्या वेळेला हिमालयाच्या पायथ्याला अर्जुनाचं शरीर पडलं, त्यावेळेला भजन बंद झालं. असं मी सांगत नाही, महाभारत सांगते. पण मृत्यू पावल्याच्या नंतर भजन चोखोबाराच्या शरीरानं केलं. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर कृतात्रेता युगात भागवत पाटील भजन केलं वानराच्या शरीरानं. ते गंधमादनाचं शरीर होतं. काय नाविन्य असलो याच्यामध्ये. अशा अजून बऱ्याच याद्या आहेत बरं का, बऱ्याच याद्या आहेत. पण बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घालता येईल आपल्याला? मला 2 तासाची मर्यादा आहे, जेवढं सुचल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. मृत्यू पावल्याच्या नंतर जर आपलं भजन करीत असेल, काय वाटत असेल देवाला? त्याचं हृदय उमाळून आलं, हृदय उमाळून आलं. गंगा यमुना वाहतो त्या डोळ्यातून. आणि देवानं डोळ्यातल्या पाण्याने गंधमादन धुतला. विभीषणाला आवाज दिला, राजा. विभीषण नाही म्हटले. प्रभू रामचंद्र विभीषणाला रावण जिवंत आहे तोपर्यंत विभीषण म्हटले नाही. रावण मेल्यावर विभीषण म्हणले. रावण मेल्यावर. कारण विभीषणाला राजे म्हणत होते प्रभू रामचंद्र. कारण भावाला सोडून ज्या वेळेला विभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले, त्यावेळेला विभीषणाचे कान बांधणारे हरामखोर बरेच होते. ते म्हणले, तू रामाकडे गेलाच कशाला? तुला राम काय देणार आहे? म्हणून नालायकानं सांगितलेल्या गोष्टीनं विभीषण फुटीरवादी होऊ नये याच्याकरता प्रभू रामचंद्र त्याला जाग्यावर सावध करीत होते. त्याला राजे म्हणायचे. राजे तितक्या शब्दात त्याला ताकद होती. हा बाप पंढरपुरातला पुरुषार्थी आहे, मला राजा करणार आहे की दिवशी, म्हणून राजे म्हणायचे. राजे फार दस्तवाणी असती मोठ्या लोकांची. राजे जी प्रभू जी जी जी. समाधी दिली गंधमादनाला, समाधी दिली. उदयिक स्नान केलं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. 16 प्रकारचे स्नान सांगितले. पण सचेल स्नान राखेला गेल्यावर आणि मौतीला गेल्यावर जे घरी येऊन स्नान करतो
आपला बूट चप्पल आपण धुवून पालथी घालायची, आपलं बकीट आपण पालथं घालायचं, तांब्या पालथा घालायचा आणि ओले कपडे पिळून बाहेर यायचं. या स्नानाला सचेल स्नान पुराणामध्ये म्हणतात. असं स्नान केलं आणि मग सांगितलं, राजे, लंकेचे राजे रावण गेल्याच्या नंतर लंकेचे राजे तुम्ही आहेत. एक भीक मागतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत ना, जितके देश बालाजीवा, वारकऱ्याची जर पहिली समाधी सोन्याची कोणी केली असेल तर ती त्रेतायुगात झाली. करता त्रेतायुगात ती गंधमादनाची पहिली समाधी सोन्याची. रावण मारला. प्रभू रामचंद्र कामग नावाच्या विमानात बसून चाललेत. चलता चलता पुन्हा एक सांगतो, कारण शेंद्राचं भरलेलं बोट कोणाच्या भीतीला पुसण्यापेक्षा बाजूच्या दगडाला पुसलं तर त्याला बी देव पण येतात. शेंद्राचे दैवत केले. हो, कशी बोलली नव्हतं. शिळा तांब्याचे बाहुले केले. बाहुले केले. वा, पण आपल्याला ते देव नाही करायचे. त्या देवाला तुकोबाराय ज्ञानोबारायांनी मान्यता दिली नाही. आकाश मार्गाने प्रभू निघाले. किती मोठ्या लोकांना जावं लागते. रस्त्यात जाता जाता एका ठिकाणी विमान थांबलं. विमानाची गती कमी झाली. देवांना नाही थांबिलं, विमान मनानच थांबत होतं. तर विमानाला कामगाला विचारलं होतं प्रभूने, अरे का थांबतोय? ते मला गती क्षीण झाली. जसं लोचिंबक लोखंडाकडे धाव घेते किंवा लोखंड लोचिंबकाकडे धाव घेते, तशी भक्ती ही जगाच्या मालकाकडे धाव घेत असते. आणि विमानाची गती थांबली. ती गती का थांबली? तिथे एका पुरुषार्थी व्यक्तीचा अंत्यविधी झालता. त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. जटायू मिरे कश्यपाचा नातू, मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. हजार सक्सेस होते कधी कधी, तरी पण मालकाची कृपा आहे गजानन बाबाची. कश्यपाचा नातू आहे तो जटायू. तो अरुणाचा पुत्र आहे. त्याचा बाप पुरुषार्थी आहे. हा, ज्याचा बाप पुरुषार्थी त्याच्या लेकराकडे पुरुषार्थ येत असतोय. अरुण पुरुषार्थी आहे. किती पुरुषार्थ? तो सूर्याचा रथ हाकणार आहे. त्याच्या पुरुषार्थाची व्याख्या वारकरी संप्रदायात गायली. उठा अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजल गजते, आवाज द्यावा, अरे घंटा गजल अरुणोदय प्रकाश झाला. मनोरमा सूर्योदय नाही, अरुणोदय. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू, ज्याचा बाप पुरुषार्थी. लेकर कसे गेले गुंगे. चुलता किती मोठा होता सांगू? त्याचा चुलता त्याच्या चुलत्यापाशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला भेटतच नव्हता. कान धरून या नाचेन गरुड. गरुड त्याचा काका. त्याच्या काका पुढे कान धरायचं, नाचायचं. आणि मग गरुडान म्हणा, मालक घ्या पोटात. इतकी पावर त्याच्या काकाची. आणि तो जटायू. पुण्य कोणतं? या पवित्र देशातल्या एका स्त्रीवर आलेलं संकट, एका नालायकापासून त्या स्त्रीला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. जगातला पहिला व्यक्ती जटायू होता.
पहिला या भारतीय संस्कृतीतल्या आलेल्या स्त्रीवरचं संकट दूर म्हणून विमान थांबलं गेलं. विमान थांबलं. विभीषणाने प्रभूचा सत्कार केला. सुवर्ण कमळाची माळ गळ्यात घातली. विमान थांबलं. गळ्यातलं सुवर्ण कमळाचं फुल तोडलं आणि आदरांजली म्हणून जिथं जटायूचा अंत्यविधी झाला तिथं फुल टाकून दिलं. सामान्य ताकद असली काय शक्ती असेल. चला विमाना शरीरावर पोचलं. नंतर प्रभू अयोध्येत आले आणि कालांतराने विभीषणाने एक पत्र पाठवलं. ते पत्र थोडं दुःखाचा धरीना अभिमान करीना फुले जत. तरुणांनो विनंती करतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, आपले शब्द सांभाळा. भारतीय संस्कृतीतला महाराष्ट्राच्या मातीतला हा जो शब्दकोश आहे, हा शब्दकोश म्हणजे प्रत्यक्ष सारस्वत आहे. हे शब्द फार मोठे आहेत राजू, फार मोठे आहेत. माय शब्दाची ताकद काय तुम्हाला माहिती आहे? हजारो एकर जमीन असावं एखाद्या बाईला, हजारो एकर. भागवत पाटील ती बाई वट्यावर बसलेली असावा आणि भिकाऱ्याला भूक लागावा आणि त्याच्या तोंडातून एक शब्द पडावा, माय माय देता का गरीबाला. माय शब्द पडल्याबरोबर ती दोडीतली भाकरी देती. इतकी माय शब्दातली ताकद आहे. काय शब्द आहेत आपले. हे शब्दकोश सांभाळा. आवर्षण या शब्दाचा अर्थ खंडवृष्टी. पाऊस पडला नाही, आवर्षण पडलं. एकाही नक्षत्रात पाऊस नाही. पत्र पाठवलं प्रभूला, पत्र पाठवलं. इतराचा पार कोणा सांगतोय. सीताई साहेबांनी बघितलं पत्र दुःखाचे. पाऊस पडला नाही लंकेत. पण सीताई साहेब प्रभू रामचंद्राला सांगतात, मालक लंकेला तर चारी बाजून समुद्राचा येडा आहे. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. मग चारी बाजून समुद्र आहे, पाण्याची अडचण काय. प्रभू म्हणले ते खारं आहे ना. पाणी आहे प्रकाशराव, पण खारं आहे डॉक्टर साहेब ते. आणि प्यायचं पाणी पर्जन्याचे आणि पाऊस पडत नाही ना, अडचण ती आहे ना. मग सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू अशी ताकद नाही का विभीषणाकडे पाऊस पाडायची. विभीषण सामान्य व्यक्ती नव्हता बरं का. विभीषणाला माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाने मूर्ख उपमा दिली. मूर्ख उपमा दिली ती, पण आपण नाही द्यायची बरं. आपली पात्रता नाही. का पात्रता नाही. विभीषणाच्या तळपायाला चिटकलेल्या कणाच्या बरोबरी करू शकत नाहीत. इतका विभीषण भजनात मोठा होता. विभीषणानं स्वतःचं घर मारुतीरायनं पेटून दिल्यावर जळू दिलं नव्हतं. कशाची ताकद. तुका म्हणे तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. नामाच्या भक्तीच्या बळावर, भजनाच्या बळावर घर तांबिलं जळताना. साधा भजन आहे का तो. पण पाऊस पडत नव्हता. प्रभू रामचंद्राने पत्र घेऊन येणाऱ्या राक्षसाला विचारलं, भागवतराव का रे म्हणे मागच्या या 7-8 महिन्यात तुमच्या इथं काही उत्सव झाला का. हे उत्सव आहे आजचा. श्राद्धाला अतिश्राद्धानं करायचं, त्याचं नाव श्राद्ध उत्सव म्हणतात. हे आजचा जो उत्सव आहे ना तुमचा, या उत्सवानं काशीतला मालक प्रसन्न आहे. ह्या उत्सवानं पंढरपुरातला मालक प्रसन्न आहे. ज्या घरातली लोक आपल्या वडिलांचा आदर करतात का, त्या घरातल्या लोकांवर भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक प्रसन्न होतात. हो, इतकी मोठी ताकद आहे.
काशीतले मालक जर कोपले तर माफी मागता येईल, पंढरपुरातले मालक कोपले तर माफी मागता येते प्रकाशराव, संत कोपले तर क्षमा मागता येते, पण हे कोपले तर ती गायच्यानं ऐकत नाहीत. इतकी ताकद पितरांची असते. म्हणून यांच्या नाही नादी लागायचं, यांना आपलंसं केलं पाहिजे. बयाला सांगतो टिकल्यावाल्याला कुखावाल्याला, सासू सासऱ्यांनी कमवलेली संपत्ती तुपात बुडून खात जा, खात जा, खात जा, पण मथारपणी सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत जा. सासू सासऱ्याची हिसकून घेऊन जर सासू सासऱ्याला देत नसाल, अशी एखादी सून असल तर तिच्या झोपीत छत अंगावर पडन. तिला घरात सगळं ठोकून द्यावा लागन त्या चुड्यालनीला, घरात सगळं, तिची मातीच घरात. तितकं पाप जगात दुसरं कुठलं चांगलं नाही. काय करताना रागालात मोह कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल 36 गाव, काय गरज नाही. मी हे अद्याप नाही, काय गरज नाही. माझं कसं दाखवायचं ते ठरलेलं आहे पंढरपुरातल्या मालकानं. तुम्ही काय ठरविणार आहेत? तरुणांना सांगतो, जो मुलगा वडिलाचं आईचं दिवसात एकदा दर्शन घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही जित्या महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. आणि सगळ्या महाराजांच्या पडत असन आणि मायबापाच्या पडत नसल, आणि तो महाराज जर त्याला पाया पडून घेत असेल तर तो महाराजच त्याच्या पापानं जाळणार, त्या महाराजाची वाट लागणार. हो, हो, वाट लागणार, वाट लागणार, त्याची वाट लागणार. इतकं पाप सांगितलं शास्त्रामध्ये. मायबापासारखं दैवत नाही, घरातल्या ज्येष्ठ लोकांसारखं दैवत नाही. काही पुराणं इचकायचं काम नाही. तुम्हाला एक सांगू का, जो रक्ताच्या नात्यात चांगलं राहू शकत नाही तो तुमचं काय भलं करणार आहे? माझे वडील 90ला गेले, माझी आई आहे. जर मी आईला मानित नसेल तर भागवत पाटील तुमचं कल्याण करील असं गिरगावकराकडून अपेक्षा कशी करता? जो माईचा होऊ शकत नाही डॉक्टर साहेब तो तुमचा होऊ शकतोय, जो बापाचा होऊ शकत नाही तो तुमचा होऊ शकतो बुतेकर? नाही होऊ शकत. सगळ्यात मोठी ताकद आहे मायबापांची. असो, काय सांगू लागलो? पत्र आलं. काही उत्सव झाला का रे हेच विचारलं होतं ना? नाही म्हणले. ह्या 7-8 महिन्यात आमच्याकडे काही उत्सव झाला नाही. पत्राच्या पाठीमागं लिहिलं, माननीय आदरणीय सन्माननीय लंकेश राजा बिभीषण, मी येत असताना एका वारकऱ्याचं श्राद्ध करत जा असं तुम्हाला सांगून आलतो. तुम्ही श्राद्ध केलं नाही, याच्याकरता पाऊस बंद पडलाय. पत्र घरी पोचलं. बिभीषण धर्मपत्नीकडे गेले. बिभीषणाच्या पत्नीचं नाव सांगता येईल काय होतं? तर किती रामायण ऐकली या भागात तुम्ही? असू द्या. मुलीचं नाव सांगता येईल बिभीषणाच्या? विढाला विढाला विढाला. बरं आहे. खरं असे तुम्ही चोर पंक्चर आहेत. ते चोर पंक्चरचं कसं असतं माहिती आहे का वकील साहेब? दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. त्यानं गण साबणा लावलाव पाहिलं पण छिद्र दिसत ना, आणि गाडी घरापुढं लावली की हवा राहीन. हे चोर पंक्चर. ऐकायला दम नाही रामायण भागवत आणि लक्षात कोणाच्यात नाही. बरं आहे तुम्ही ध्यानात ठेवले. आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. तुम्ही असेच चोर पंक्चर होत जा. विढाला विढाला. धर्मपत्नीला पाचारलं, लक्ष्मी जी, त्रिजटे जी, मुलगी होती त्रिजटा. शर्मा, कोणाचं नाव होतं शर्मा? रावणात चुलतीच. हे त्रिजटे जी, गंगोदकं भयस्थितानां पंचगव्याति या लाक्षम माल्याधिनी पुष्पाधिनी
येत जवतिलादि अक्षदायाम रक्तपुष्पास्थितो रक्तचंदनास्थितो सव्या यज्ञोपवितास्थिजायते. ही सगळी सामुग्री काढ. मध आण, साखर आण, दूध आण, दही आण, तूप आण, तीळ आण, जवान, लाल रंगाची फुलं घे. ही सगळी घेतली आणि जगाची मालकीन, विटेवरची मालकीन लक्ष्मी आई साहेब, अशा आई साहेबांची मैत्रीण भागवतराव, तिचं नाव होतं त्रिजटा, लक्ष्मीची मैत्रीण. आणि या त्रिजटेनं गंधवादनाची समाधी धुतली, फुलांची आरास केली, प्रणाम केला. दिवस होता चैत्र महिन्यातल्या तृतीयेचा. इतराचा पाडको ना, चैत्र महिन्यातली तृतीया. चैत्रात पाऊस असतो का वकील साहेब? अवकाळी पडत, मोसमी पडत असतो का प्रकाशराव? हे अंकल डॉक्टर पडत असतो मोसमी, नाही पाऊस पडत. चैत्र महिन्यातली तृतीया आहे. तृतीया कर्कड ऊन आहे. आणि या तृतीयेच्या दिवशी श्राद्ध होतं. पूजा केली त्या दिवशी. श्राद्ध कधीच होऊन गेलं, पण त्या दिवशी पूजा केली. आणि त्या श्राद्ध, त्या पूजेच्या दिवशी गंधमादनाचा ध्वनी विटेवरच्या मालकाकडे जातोय, काशीतल्या मालकाकडे जातोय. देवा देवा, तुला निसर्ग बदलता येतो ना रे देवा. आवाज करा ना, कडक गोड करा. तुला निसर्ग बदलता येतो ना. असा नुसता आदळायला तो गोड द्या. तुला निसर्ग बदलता येतो ना रे देवा. देवा, तू तुझ्या जन्माच्या वेळेला सूर्य थांबवला रे. पळभरी होय स्थिर माध्यानासी दिनकर, पळभरी होय स्थिर. हे देवा, अरे तुला जन्माला यायचं त्यावेळेला तू सूर्य थांबू शकतो. द्वापारी घटित घडिले बिंबतयाचे पार्शले. जयद्रथ नावाचा व्यक्ती मारायचा म्हणून 3:30 वाजता सूर्य मावळला. हे तूच मावळला होता ना रे. सुदर्शन लावलं आणि 3:30 वाजता दिवस मावळला. तुला निसर्ग बदलता येतो ना देवा. मग देवा, अरे ज्या राज्यामध्ये वारकऱ्याचा समाधी उत्सव करतात, ज्या राज्यामध्ये वारकऱ्याची पुण्यतिथी करतात, त्या राज्यात पाऊस का पडत नाही रे देवा? असं गंधमादन नावाचं वारकरी पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला विचारित होतं, तरी पाऊस पडत नव्हता. आता उत्तर का पुढं काय विचारलं पहा देवाला. देवा, अरे ऐक देवा, ऐक देवा, ऐक देवा, ऐक. स्वार्थापोटी भजन करणारी सुद्धा चुकी आहेत. त्याच्यात आपण आलोत, आपण आलोत. पण मी निस्वार्थ भजन केलंय.